नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी सौ किरण देशमुख आपल्याला गणित या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित हा विषय तुमचा जो पेपर असणार आहे तो 100 गुणांचा असणार आहे। 50 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी। त्यानंतर यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतील आणि त्यातला योग्य पर्याय निवडून तुम्हाला तो OMR शीटवर रंगवायचा आहे। काही उदाहरणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 2 अचूक पर्याय असतील ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि 2 सर्कल तुम्हाला डार्क करायचे आहेत। सुरुवातीला आपण घटक 1 ज्यामध्ये संख्या ज्ञान हा घटक दिलेला आहे आणि या संख्या ज्ञानामध्ये आपण संख्यांचे सर्व प्रकार म्हणजे समसंख्या असेल, समसंख्या। आता समसंख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपण अगदी 5वी पासून शिकत आलेलो आहोत। समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्याला आपण समसंख्या असं म्हणतो। ज्या संख्यांना आपण 2 ने भाग जातो त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो। विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो। जसं समसंख्या 2, 4, 6, 8 आणि याप्रमाणे। तसंच विषम संख्या आहेत 1, 3, 5, 1, 3, 5, 7 आणि याप्रमाणे या विषम संख्या आहेत। त्यानंतर आपण जाऊया मूळ संख्यांकडे। मूळ संख्या, तर मूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्यांना ती संख्या स्वतः व 1 हे 2च फॅक्टर असतात, अवयव असतात, म्हणजे या 2च संख्येने भाग जाऊ शकतो अशा संख्यांना आपण म्हणायचे मूळ संख्या। उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17, 19 याप्रमाणे या संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो। कारण ह्याचे जे फॅक्टर्स आहेत ती 1 आणि ती संख्या स्वतः असे 2च फॅक्टर याचे आहेत, म्हणून आपण याला मूळ संख्या किंवा आपण त्याला प्राइम नंबर्स, इंग्रजीमध्ये आपण त्याला प्राइम नंबर्स असे म्हणतो। ओके, आता त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत ते म्हणजे जोडमूळ संख्या। जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं बघा, जोडमूळ संख्या। जोडमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या 2 मूळ संख्यांमधला फरक हा 2 असतो त्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणायचं। फॉर एक्झाम्पल 2, 3 3, 5, 3 आणि 5 यातील फरक आहे 2। त्याचप्रमाणे 5, 7 यातील फरक आहे 2। त्यानंतर 11, 13 यातील फरक आहे 2। तर अशा प्रकारच्या ज्या जोड्या आहेत या जोड्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणायचं। लक्षात, जोडमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या 2 मूळ संख्यांमधील फरक 2 आहे त्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणायचं। त्यानंतर आहे सहमूळ संख्या। सहमूळ संख्या, तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या 2 संख्यांमध्ये एकच सामायिक अवयव असतो त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणायचे। फॉर एक्झाम्पल असेल 3, 8 बरोबर। याचे जर फॅक्टर पाडले तर 3चे फॅक्टर 3 गुणिले 1, 8चे फॅक्टर 8 गुणिले, किंवा आपण असं म्हणूया 2 दुणे 4 दुणे 8 गुणिले 1 बरोबर आहे। तर या दोघांमध्ये 1 हा सामायिक अवयव आहे आणि म्हणून आपण त्याला म्हणायचे सहमूळ संख्या। ठीक आहे, आता हे झाले सगळे संख्यांचे प्रकार। त्याचप्रमाणे काही इतर संख्यांचे प्रकार आहेत जसे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्या आपण वस्तू काउंट करण्यासाठी, मोजण्यासाठी वापरतो त्या नैसर्गिक संख्यांना मोजसंख्या असं देखील म्हणतात। मग त्या कोणत्या आहेत तर 1, 2, 3, 4 ते अनंत, अनंतापर्यंत आहेत नैसर्गिक संख्या। ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे काउंटिंग नंबर्स, जे आपण नॅचरल नंबर्स ज्याला आपण म्हणतो, जे आपण वस्तू मोजण्यासाठी फार पूर्वीपासून वापरत आलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणायचं आहे।
त्यानंतर आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या ज्याला आपण होल नंबर्स असं म्हणतो. आता होल नंबर्स म्हणजे काय, तर या नैसर्गिक संख्यांमध्ये जेव्हा आपण शून्य टाकतो तेव्हा हा पूर्ण संख्या तयार होतात, पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं आहे, तर सर्व धन, ऋण आणि शून्य मिळून ज्या संख्या तयार होतात त्याला पूर्णांक संख्या असं म्हणतात, ज्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. मग आता या संख्या ज्या आहेत त्या डावीकडे अनंतापर्यंत आहेत तसं उजवीकडे अनंतापर्यंत आहेत. म्हणजे 3 डॉट जे आहेत ते काय दाखवत आहेत, इन्फिनिटी दाखवतात. सो -3, -2, -1, 0, 1, 2, 3 ह्या इथे सुद्धा या इनफायनाईट आहेत. ओके. दोन्हीकडे त्या इनफायनाईट आहेत, ज्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आणि या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. ठीक आहे. झालं. मग आता आपण काय बघितलं, समसंख्या कशाला म्हणायचं, विषम संख्या कशाला म्हणायचे, मूळ संख्या कशाला म्हणायचे, जोडमूळ संख्या कशाला म्हणायचे, समूळ संख्या कशाला म्हणायचे. त्यानंतर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय. इथे त्या संख्या संपतायत का, नाही. त्याच्या पुढे जाऊन आपण बघणार आहोत त्या म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या पुढचा संख्या प्रकार आहे परिमेय संख्या. त्याच्या आधी आपण व्याख्या बघूया की ए ही पूर्णांक संख्या आणि बी ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर ए अपॉन बी ह्या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणायचंय. आता बी ही शून्येतर, शून्येतरचा अर्थ शून्य नसून इतर कोणतीही संख्या असली पाहिजे. ठीक आहे. समजा उदाहरणार्थ आपण बघूया. उदाहरणार्थ 1/2, 2/3, ऋण 4/5, ऋण 6 किंवा 7/3, 0/2 या संख्या ज्या आहेत त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणायचं. आता 1/2, 2/3, -4/5, -6. आता जर ही संख्या पाहिली तुम्ही तर ही संख्या आपल्याला ए अपॉन बी फॉर्म मध्ये दिसत नाहीये. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाली कशी काय परिमेय संख्या आहे, तर ही जी संख्या आहे ही जरी a/b स्वरूपात नसली तरी त्याचा छेद जो आहे हा 1 आहे. म्हणून ही संख्या ए अपॉन बी फॉर्म मध्ये आपण लिहू शकलेलो किंवा ए अपॉन बी फॉर्म मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून या सर्व संख्या ज्या आहेत या परिमेय संख्या आहेत. आता बघा या ठिकाणी इथे 0/2 याचं उत्तर 0 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ही परिमेय संख्या आहे असं आपण म्हणणार, कारण छेद 0 तर संख्या आहे. परंतु जर 2/0चा विचार केला तर शून्याने आपण भागू शकत नाही आणि म्हणून याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून ही जी संख्या आहे ही मिनिंगलेस, इट इज मिनिंगलेस. ही मिनिंगलेस नंबर आहे हा, ज्याला काही अर्थ नाही आहे. जसं आपण परिमेय संख्येला इंग्रजीमधून रॅशनल नंबर्स म्हणतो. बरोबर. रॅशनल नंबर्स आपण नेहमी ए अपॉन बी फॉर्म मध्ये लिहू शकतो, वेअर बी इज नॉट इक्वल टू 0. बी ही शून्येतर संख्या असली पाहिजे. अशा संख्यांना आपण म्हणायचे परिमेय संख्या, ज्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. आता परिमेय संख्येची अजून एक आपण डेफिनेशन अशी करू शकतो की ह्या ज्या आहेत, ज्या संख्या आपण अखंड आवर्ती स्वरूपात किंवा खंडित स्वरूपात लिहू शकतो त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला एक्झाम्पल दाखवते मी. 2 जर आपण 1ला भागलं, बरोबर, तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे, इथे दशांश चिन्ह येणार आहे. 2×5 आणि 0 म्हणजे 1/2 इज इक्वल टू 0.5 असं आपल्याला त्याचा आन्सर मिळतं. बरोबर आहे. 2/5 केलं तर 0.4 असं त्याचा आन्सर मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण जर ह्या संख्यांना भागाकार केला तर आपल्याला त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला खंडित स्वरूपाचं मिळतं, म्हणजे कुठेतरी भागाकार संपतो आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे काही उदाहरणं अशी असू शकतील की ज्यामध्ये आपल्याला आवर्ती उत्तर मिळणार आहे. जसं 2/3. समजा मी 3 ने 2ला भागते. हे हिअर इट इज 0, 0 घेतला इथून. सो 3×18, परत 2 उरले, परत इथून 0 आपण खाली घेऊया,
परत 3 × 18 आणि अशा पद्धतीने 2 2 बाकी येत राहणार आहे. म्हणजे आपल्याला याचं उत्तर जे आहे 2/3 = 0.666 असं मिळत राहते. हेच आपण कसं लिहू शकतो 0.6 रिकरिंग 0.6 रिकरिंग. मग आता ही पण परिमेय संख्या आहे. मग याची दशांश मांडणी काय आली आपली ती अखंड आवर्ती स्वरूपाची आली. अखंड म्हणजे संपत नाहीये तो भागाकार, म्हणून अखंड आवर्ती स्वरूपात आली. आणि काही परिमेय संख्यांची मांडणी ही खंडित स्वरूपाची आलेली आहे, म्हणजे भागाकार या ठिकाणी संपतो. अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या ज्या संख्या आहेत त्या खंडित स्वरूपाच्या आपण अखंड आवर्ती स्वरूपात लिहू शकतो का? लिहू शकतो. कशा पद्धतीने लिहू शकतो बघा बरं. 0.4. आता मी याच्या पुढे अनेक 0 लिहिलेले आहेत, बरोबर आहे. मग आता काहीच नाहीये म्हणजे 0 आहे असं आपण कन्सिडर करूया. सो 0.40 आणि त्याच्यावरती आवर्ती दाखवायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही जी खंडित स्वरूपाची मांडणी आहे ही अखंड आवर्ती स्वरूपामध्ये लिहू शकतो. मग परिमेय संख्या कशा ओळखायच्या? तर ज्या परिमेय संख्या या एकतर खंडित स्वरूपाच्या असतील किंवा अखंड आवर्ती असतील अशा संख्यांना आपण काय म्हणायचं आहे? परिमेय संख्या. ओके. त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्या आहेत अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं आहे बघा, की ज्या संख्या परिमेय नाहीये त्या अपरिमेय. म्हणजे काय? तर ज्या संख्येचे दशांश अखंड असते परंतु आवर्ती नसते. म्हणजे काय? तर एखादं उदाहरण असेल 3 2 0 1 2 3 4 5 आणि ती संख्या अगणित अनंतापर्यंत येत राहते, बरोबर आहे. म्हणजे तिची मांडणी ही आवर्ती नाहीये पण अखंड स्वरूपाची आहे. अशा संख्यांना आपण काय म्हणायचंय? अपरिमेय संख्या, बरोबर आहे. जसं वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे कारण त्याची जी दशांश मांडणी आहे ती 1.414213 समथिंग अशी आहे, म्हणून ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. जसं 2 किंवा वर्गमुळात 3 या ज्या आहेत या अपरिमेय संख्या आहेत तुम्हाला सांगितलं. आता शेवटचा मुद्दा असा आहे की ह्या सर्व संख्या म्हणजे सर्व परिमेय आणि सर्व अपरिमेय संख्या मिळून नवीन संख्या तयार होत आहेत, त्या म्हणजे वास्तव संख्या. त्याला आपण वास्तव संख्या किंवा आपण ज्याला रियल नंबर्स असं म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण संख्यांचा अभ्यास केलेला आहे. थँक्यू.